डाळिंबागेच्या व्यवहारातून नगर तालुक्यात तरुणानं आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। डाळिंबागेच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या आर्थिक वादामुळे एका तरुणानं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। किरण ठोंबरे राहणार तांदळी वडगाव तालुका अहिल्यानगर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। तर या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय। याबाबत पोपट ठोंबरे यांनी फिर्याद दिली आहे। तर नितीन शिंदे असं संशयित आरोपीचं नाव आहे, तर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। फिर्यादी पोपट ठोंबरे यांचा मुलगा किरण ठोंबरे यांनी आपल्या शेतातील डाळिंबागेचा व्यवहार नितीन शिंदे याच्यासोबत केला होता। सन 2023-24 मध्ये झालेल्या या व्यवहाराची किंमत 10,50,000 रुपये इतकी ठरली होती। त्यानुसार संशयित आरोपीने ऑक्टोबर 2023 मध्ये फिर्यादीच्या पत्नीच्या खात्यावर 3,49,000 रुपये इतकी रक्कम जमा केली, परंतु त्यानंतर उर्वरित रक्कम देण्यास संशयित आरोपीकडून वारंवार टाळाटाळ करण्यात आली। या संदर्भात किरण ठोंबरे यांनी संशयित आरोपीकडे अनेक वेळा उर्वरित पैसे मागितले असता संशयित आरोपी त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करीत होता। अखेर सततच्या मानसिक त्रासामुळे आणि आर्थिक ताणामुळे किरण ठोंबरे यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली। दरम्यान किरण ठोंबरेचा मोबाईल त्यांच्या बहिणीला मिळाला असता त्यातून नितीन शिंदे यानं किरणला आत्महत्येस प्रवृत्त केलं असल्याचं समोर आलंय। त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलिसांनी नितीन शिंदेला ताब्यात घेतलं असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।